नमस्कार भावांनो, आपल्या चॅनलच्या पहिल्या व्हिडिओत आपलं स्वागत आहे. तर मी आहे DJ श्रेय. आपण बघणार आहोत डिस्क DJ हे ॲप्लिकेशन, ते पण बेसिकपासून प्रोपर्यंत. त्यात गाणे कसे सेट करायचे, गाणे कसे ऑपरेट करायचे, सगळं काही बघणार आहोत. पण जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला चालू करूया. तर पहिल्यांदा आपण प्ले स्टोअरवरून डिस्क DJ हे ॲप्लिकेशन घ्यायचे. काही नाही, फक्त डिस्क DJ असं सर्च मारायचं. जे पहिलं ॲप्लिकेशन आहे ते आपण घ्यायचं. त्याचा इंटरफेस काही असा दिसतो. तर आता सगळ्यांना प्रश्न पडतो की ह्यामध्ये गाणे कसे सेट करायचे, गाणे कुठून घ्यायचे, काय घ्यायचे. तर भावांनो, ही विडीमेट म्हणून एक ॲप्लिकेशन आहे, ती तुम्हाला भेटून जाईल. मी ह्याची आणि डिस्क DJची तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल. तर विडीमेट ही ॲप्लिकेशन घ्यायची. आपण यूट्यूबला जायचे. यूट्यूबला गेल्यावर आपल्याला कोणतं गाणं पाहिजे ते सर्च करायचं. आता मी HRKचं सर्च केलंय. तर याने नवीन गाणं अपलोड केलंय, तर ते आपण डाउनलोड करूयात. काही नाही, सिम्पल असं शेअर करायचं विडमीटला. आणि त्यामधून MP3 घ्यायचं भावांनो. कोणतंही घ्या, पण MP3 घ्यायचं. अशा पद्धतीने आपण गाणे डाउनलोड करू शकतो. आता गाणं डाउनलोड केलंय, तर आता डिस्क DJवर कसं सेट करायचं, तर आपण चला ते पाहूयात. डिस्क DJ ओपन केल्या गाणं सर्च होतं. जर सर्च नाही झालं तर इथं एक ऑप्शन येतं, तर इथं टाईप करायचं. त्यानंतर रिसेंटली ॲडेड मध्ये गाणे असतात, जे आपण रिसेंटली ॲड केलोय. नाहीतर इथे सर्च मारायचं. इथे सगळे सॉन्ग येतात, सर्च करून घ्यायचे. नसेल तर इथं आपले सगळे सॉन्ग असतात. तर तुम्हाला एक घेऊन दाखवतो. हे गाणं आहे. आपण आता याला पहिला डेकवर घेणार आहोत. डायरेक्ट दाबायचं ॲड टू क्यू, नाहीतर लोड ऑन डेक असं दाबलं की आपलं गाणं डेकवर येतं. समजलं भावांनो? सॉंगचा आवाज घेणं आणि याच्याबद्दल तुम्हाला माहितीच असेल. आणि हे आहे त्याचा यूज करून दाखवेल तुम्हाला. हे लेफ्ट साईड गेलं की याच्याने वोकल कमी होतं, आणि राईट साईडला गेलं की याच्याने बेस कमी होतं. आणि आपण यूज नाही करायचा, तरी मिडच ठेवायचं. तर तुम्हाला मी फिल्टरचा यूज करून दाखवतो. तर भावांनो, आता आपण बघितलं फिल्टर कसा यूज करतो, त्याचं काम काय असतं. तर आता आपण बघणार आहोत हॉटक्यू. हॉटक्यू काय आहे, त्याचं काम कसं असतं. तर भावांनो, हे आहे, हे क्यू बटन प्रेस केलं ना, गाणं प्ले होतं. ते जोपर्यंत प्ले होतं जोपर्यंत क्यू बटन आपण दाबतोय. क्यू बटन सोडलं की गाणं स्टॉप होतं. तरी बघा भावांनो, असं होतं ते.
त्यानंतर वर ऑप्शन आहेत हॉट क्यूचे, म्हणजे 4 ऑप्शन येतात त्याचे. आता आपण इथं पहिला क्यू सेट केला, तुम्हाला दाखवतो. हा आपला पहिला क्यू सेट झाला. त्यानंतर ना आपल्याला आता इथं दुसरं क्यू सेट करायचंय. तर काही नाही भावांनो, 2 नंबरला दाबायचं, आपला दुसरा क्यू सेट झालेला आहे. आता समजा का तर हे असं काम करतं भावांनो. तर त्याच्या खाली आहे सेट आणि डिलीट. तुम्हाला सेट करायचं असेल तर त्या ठिकाणी जायचं. त्या ठिकाणी क्यू बटन दाबलं तरी चालतं आणि 1 नंबर जरी दाबलं तरी चालतं. हे होतं सेट, झालं सेट. त्याच्यानंतरनं डिलीट. जर आपल्याला चुकून दुसरीकडे झालं आपला हॉट क्यू सेट, आपल्याला डिलीट करायचं आहे, तर डिलीटला दाबायचं. जे डिलीट करायचं तिथं दाबायचं डिलीट, ते डिलीट होऊन जातं. त्यानंतरनं डिलीट हा बंद करून टाकायचं, आपलं नॉर्मली चालू राहतं. त्यानंतरनं भावांनो हे लेफ्ट राईट, आपलं लेफ्ट राईट गाणं पुढं जातं की सॉरी भावांनो, गाणं मागं जातं पुढं. त्यानंतरनं हे सिंक बटन आहे. आपलं गाण्याची बीट ऑटोमॅटिक ह्या सिंक बटनने सिंक होऊन जातं. एकदा गाणं बरोबर सिंक नाही होत, पण बीट बरोबर सिंक होतात. त्यानंतर भावांनो हे इफेक्ट बटन आहे. त्यात आहेत टोटली 1 2 3 4 5 6 7 8 9 10 इफेक्ट आहेत. ह्याचा पर्टिक्युलर व्हिडिओ बनवून तुम्हाला समजावून सांगेन. त्यानंतरनं हे आहे लुपिंग. लुपिंगवरती तुम्हाला सुद्धा पर्टिक्युलर व्हिडिओ बनवून लुपिंग कसं असतं, गाणं कसं अडकवतात सगळं समजवेल. तरी लुपिंग करू नये असं मला वाटतं, तरी जशी तुमची इच्छा. त्यानंतर हे की लॉक, म्हणजे ह्याच्याने तुम्ही बीट कमी जास्त करू शकता. इथे दिसत असेल तुम्हाला बघा. त्यानंतर हे सॅम्पलर्स, इथे आपण ऍड पण करू शकतो. इम्पोर्ट दाबून इथं आपल्याकडे जेवढे असतील तेवढे इथं ऍड करू शकतो. तसे मी नाही ऍड केले अजून, तर हे आहे सॅम्पल. हे आहेत सॅम्पल. आता भावांनो हे आहे गाणं चेंज करायचं बटन. हे एवढं सांगायचं राहिलं, हे आहे गाणं चेंज करायचं. त्यानंतर भावांनो अजून काय राहिलं, हे आहे पीच. ह्याच्याने आवाज इकडं केला की आवाज दाबला जातो आणि इकडे केला की आवाज हलका होतो. म्हणजे तुम्हाला आता गाणं प्ले करून दाखवेन. तर भावांनो हे असं काम करतं. त्यानंतर भावांनो अजून काय राहिलं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा. हा आपला पहिला व्हिडिओ होता, तरी ह्यात जेवढं जास्त माहिती देता होईल तेवढी दिली आहे मी. तुमच्याकडून वाटतंय आता तुम्हाला काय राहिलं असेल तर तुम्ही टाका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये लुपिंग आणि आपण बीट मॅच शिकवणार आहोत. तर भावांनो तुम्हाला एक सिंपल 2 गाणी मिक्स करून दाखवतो. बीट मॅच कसं असतं, काय असतं, सिंपली मिक्स करून दाखवतो तुम्हाला. ऐका मंडळी कथा सांगतो मुंबईच्या राजाची. ऐका मंडळी कथा सांगतो मुंबईच्या राजाची. मुंबईच्या राजाची गणेश गल्ली माझ्याची. मुंबईच्या राजाची गणेश गल्ली माझ्याची. ऐका मंडळी कथा सांगतो
डॉन का इंतजार तो 11 मुल्कों की पुलिस कर रही है, लेकिन सोनिया एक बात समझ लो, डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं, नामुमकिन। अरे दीवानो मुझे पहचानो, तानो तानो कहाँ से आया मैं हूँ कौन। अरे दीवानो मुझे पहचानो, कहाँ से आया मैं हूँ कौन। तर भावांनो हे असं असतं. पुढच्या मॅच मध्ये तुम्हाला बीट मॅच शिकवेनच आणि लुपिंग ही सांगेल. तर भावांनो आजच्या पुरतं एवढंच. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं सपोर्ट करा भावांनो.